मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आदेश। जरांगेंचा बोलविता धनी कोण हे शोधणार, फडणवीसांचा इशारा। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार व्यक्ती, त्यांनी केलेले आरोप पोरकटपणाचे। शरद पवारांचा हल्लाबोल, तर जरांगेंसोबत माझा काडी मात्र संवाद नाही, आमचे कॉल रेकॉर्ड तपासा, शरद पवारांचं आव्हान। राजेश टोपेंच्या कारखान्यावर जरांगेंच्या आंदोलनाचं षडयंत्र रचण्यात आलं, दरेकरांचा आरोप, तर 1%ही दोषी आढळल्यास राजकारणातून संन्यास घेईन, राजेश टोपेंचं स्पष्टीकरण। मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात, 26 फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू, मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात फायदा होणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। 2024-25 या वर्षासाठी राज्याच्या एकूण खर्चासाठी अंतरिम अर्थसंकल्प अजित पवारांकडून सादर, अर्थसंकल्पात 6,522 कोटींची तरतूद। यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे कंत्राटदार जोमात आणि शेतकरी कोमात, उद्धव ठाकरेंची सणकून टीका, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचंही ठाकरेंना प्रत्युत्तर। सेंट्रल विस्टाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरातील 7 एकर जागेवर महाविस्टा उभारणार, मंत्रालय, विधिमंडळ, मंत्री आमदारांची निवासस्थानं एकाच ठिकाणी असणार, एकूण 7,500 कोटींहून अधिक खर्च प्रस्तावित। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना 2 वर्षांची मुदतवाढ, आता 2026 पर्यंत रश्मी शुक्ला यांचा पोलीस महासंचालक म्हणून कार्यकाळ। मुंबईची रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत धडक, तनुष कोटियन आणि तुषार देशपांडेचा उपांत्यपूर्व फेरीत अनोखा विक्रम, बडोदा विरुद्ध 10व्या आणि 11व्या क्रमांकावर फलंदाजी करून ठोकली शतकं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।